कर्जत तालुका आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि फार्म हाऊससाठी ओळखला जातो. मुंबई पुण्यासारख्या शहरामधून अनेक श्रीमंत लोक इथे सुट्टी घालवण्यासाठी येत होती. परंतु त्या पडक्या खोलीत असा काय धक्कादायक प्रकार घडला पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला याची कल्पनाही नसेल की असं या पडक्या घरामध्ये घडलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेलेला आहे. मुंबई पुणेसारख्या शहरामधून अनेक श्रीमंत लोक इथे सुट्टी घालवण्यासाठी येत होती. पण यात शांत कर्जतच्या ताडवाडी गावात अशा एका घटनेचा उलगडा झाला ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. एका मोडकळीस आलेल्या धूळ खात पडलेल्या अंधाऱ्या खोलीत करोडपती लोक का येतात याचे उत्तर जेव्हा गावकऱ्यांना मिळाले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मग असा काय प्रकार घडला ते आता तुम्ही या घटनेत बघा. तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल. ताडवाडी गावच्या वेशीवर एका शेतात एक जुने पडके घर होते. गेल्या काही दिवसांपासून या घराभोवती संशयास्पद हालचाली वाढल्या होत्या. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी ते मुंबई पासिंगच्या अत्यंत महागड्या गाड्या जसे की ब्रेझा, स्कॉर्पिओ आणि काळ्या काचा असलेल्या लक्झरी कार्स येत होत्या. तसेच ऑडी यासारख्या महागड्या गाड्या तिथे दिसत होत्या. आणि सर्वांना एकच प्रश्न पडला की या अक्षरशः महागड्या लक्झरी गाड्या इथे का येत आहेत. सर्वांना प्रश्न पडला आणि सर्वांना एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला. लक्झरी गाड्या तिथे येत होत्या. काळ्या काचा असलेल्या लक्झरी कार्स येत होत्या. गावात साधी घरे असताना इतक्या महागड्या गाड्या घेऊन हे लोक पडक्या खोलीत काय करतात असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात आला. आणि शेवटी मग जे धक्कादायक कारण समोर आलं ते पाहून सर्वांना एक मोठा धक्काच बसला. कारण की ज्या गाड्या येत होत्या त्या अक्षरशः मोठमोठ्या कंपनीच्या होत्या. ब्रेझा, स्कॉर्पिओ या काळ्या काचा असलेल्या लक्झरी कार्स तिथे येत होत्या. आणि गावकऱ्यांना एक मोठा प्रश्नच पडला होता. एका रात्री गावातील 2 तरुण शेताकडे गेले असताना त्यांना या गाड्या दिसल्या. सुरुवातीला त्यांना वाटले की कुणीतरी पीक चोरायला आले असावे असं त्यांना वाटलं होते जेव्हा ते 2 तरुण शेताकडे गेले होते. पण जेव्हा दबक्या पावलाने त्या घराजवळ ते गेले तेव्हा त्यांना तिथून एक उग्र नाकात घुसणारा रासायनिक वास आला. दरवाजाच्या फटीतून त्यांनी पाहिले असता आत 5 तरुण काहीतरी गंभीर काम करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांच्यासमोर टेबलावर काचेच्या बाटल्या होत्या. इलेक्ट्रिक हीटर, नळ्या आणि काही पांढरी पावडर होती. हीटरमधून वाफा बाहेर येत होत्या. त्याचवेळी उभा असलेला एक तरुण फोनवर बोलत होता की काम जवळपास संपले आहे, थोडी उष्णता दिली की माल तयार होईल. हा माल नेमका काय आहे हे समजल्यावर त्या मुलांच्या अंगावर काटा आला. मग त्यांनी थेट गावात धाव घेऊन ही माहिती दिली. गावकऱ्यांचा घेराव मग पुढे पहा. सुरुवातीला काही गावकऱ्यांनी यावर विश्वास ठेवला नाही. ही मुले काहीतरी बडबडत असतील, नक्कीच असं काहीतरी आपल्या गावात घडणारच नाही. मग असं सुरुवातीला गावकऱ्यांनी त्या 2 मुलांवर विश्वासच ठेवला नाही. पण मग मुलांची भीती पाहून काही लोक टॉर्च घेऊन शेताकडे निघाले. गावकऱ्यांनी घराला घेराव घातल्याचे लक्षात येताच आत असलेल्या तरुणांमध्ये एकच धावपळ उडाली. सगळं संपवून टाका, सांडून द्या, पोलीस येतील असे ओरडण्याचे आवाज बाहेर येत होते. आता गावकऱ्यांनी विलंब न करता पोलिसांना फोन केला. काही वेळातच वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तिथे पोहोचले. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा तिथले दृश्य पाहून अनुभवी पोलीस अधिकारीही थक्क झाले. अक्षरशः त्यांना सुद्धा एक मोठा धक्काच बसला. जेव्हा त्यांनी ते दार उघडलं तेव्हा त्यांना धक्का बसला. पोलीस अधिकारीही थक्क झाले. ते एक साधे घर नसून एक आधुनिक प्रयोगशाळा म्हणजे रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच केमिकल लॅब होती. तपासात उघड झालेली धक्कादायक माहिती अशी होती की मग पोलिसांनी घटनास्थळावरून 5 जणांना ताब्यात घेतलं. तिथे झडती घेतली असता लॅपटॉप, डिजिटल वजन काटा, सिमेंटच्या गोण्यांमध्ये लपवलेली रसायने आणि मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा सापडला. तपासात स्पष्ट झाले की तिथे MD नावाचे जे घातक ड्रग्ज तयार केले जात होते ते तिथे केले जात होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पकडल्या गेलेल्या आरोपींपैकी एक तरुणी डी फार्मसी झालेली होती आणि डी फार्मसी झालेला सुद्धा तरुण होता.
औषध निर्मितीचे आपले ज्ञान त्याने समाजाच्या भल्यासाठी वापरण्याऐवजी ड्रग्ज बनवण्यासाठी वापरले होते. त्यानेच रसायनांचे योग्य मिश्रण करून ड्रग्ज तयार करण्याचे तंत्र इतरांना शिकवले होते. हे तरुण मुंबईतील एका मोठ्या ड्रग्ज टोळीच्या संपर्कात आले होते. कर्जतच्या या दुर्गम भागात कोणी लक्ष देणार नाही या समजुतीतून त्यांनी या पडक्या खोलीची निवड केली होती. इथे माल तयार करायचा आणि तो मुंबईत नेऊन मोठ्या दराने विकायचा असा त्यांचा प्लॅन होता. या व्यवसायातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले होते. म्हणूनच ते महागड्या गाड्यांमधून फिरत होते. आपल्या शांत गावात जिथे मुले खेळतात आणि शेतकरी घाम गाळतात तिथे असा मृत्यूचा व्यापार चालत होता. हे ऐकून ताडवाडी ग्रामस्थ सुन्न झाले. रसायनांच्या वासामुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतच होते, पण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे गावच्या नावावरही डाग लागला होता. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व साहित्य जप्त केलं आणि मग फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा करायला सुरुवात केली. पोलिसांनी तिथे मग फॉरेन्सिक टीम होती तिथे त्यांना बोलावलं. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व साहित्य जप्त केलं असून मग टीम तिथे आली. फॉरेन्सिक टीम नमुने गोळा केले. ही घटना आपल्याला सतर्क राहण्याचा इशारा देते. आपल्या आजूबाजूला अशा संशयास्पद हालचाली दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता पोलिसांना कळवणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेवरून सिद्ध झाले. त्या गावात ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त झाला असला तरी अजून कुठे असे केंद्र सुरू असेल नाही ना हा प्रश्न आजही प्रत्येकाच्या मनात आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडण्यास मदत झालेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये डिफार्मसी झालेले तरुण तरुणी चक्क यामध्ये सामील होते आणि ते ड्रग्ज कसे बनवायचे त्यांनी ते मार्गदर्शन घेतले होते आणि MD नावाचे जे घातक ड्रग्ज तयार केले जात होते तिथे त्यांनी ते तयार करायला सुरुवात केली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पकडले गेलेल्या आरोपींपैकी एक तरुणी आणि तरुण डिफार्मसी झालेला होता. औषध निर्मितीचे आपले ज्ञान त्यांनी समाजाच्या भल्यासाठी वापरण्याऐवजी ड्रग्ज बनवण्यासाठी वापरले होते. त्यानेच रसायनांचे योग्य मिश्रण करून ड्रग्ज तयार करण्याचे तंत्र इतरांना शिकवले होते आणि त्यातूनच मग हे तरुण मुंबईतील एका मोठ्या ड्रग्ज टोळीच्या संपर्कात येत होते. मग तिथेच त्या महागड्या गाड्या दिसत होत्या, लक्झरी गाड्या ज्या गावकऱ्यांना दिसत होत्या त्या तिथेच दिसत होत्या आणि मग पडक्या खोलीची त्यांनी निवड केली आणि तिथे माल तयार करायचा आणि तो मुंबईत नेऊन मोठ्या दराने विकायचा असा त्यांचा प्लॅन होता. या व्यवसायातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले होते. म्हणूनच ते महागड्या गाड्यांमधून फिरत होते. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. आजही अशा घटना घडत आहेत. अशा घटना बंद व्हायच्या सोडून उलट अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.